रामकृष्ण हरी. अखिल भारतीय भजनी संमेलनाचे अध्यक्ष, कार्यकारी मंडळ, भजनी कलाकार आणि भजनी रसिक या सर्वांना नमस्कार करतो आणि पुढचा हा कार्यक्रम कार्यशाळेचा सुरू करतो. भजनाची पंढरी ही मुंबई आहे. ह्या इथं मुंबईमध्ये भजनाचा उगम झाला आणि बघा, मुंबईमधून त्यावेळेला आमच्याकडे शिवरामबुवा वर्डीकर, तुळशीरामबुवा दीक्षित, साटमबुवा, बागडेबुवा, स्नेहल भाटकर, गजानन पाटील, प्रभाकर नागवेकर असे चांगले चांगले कलाकार आमच्या रायगडमध्ये येऊन, रायगड का पूर्ण कोकणातच जाऊन त्यांनी हा सगळा प्रसार केला. पण ही जी पंढरी आहे खरी भजनाची ती मुंबई आहे आणि हे तुमचं देणं तुम्हालाच अर्पण करतोय. तुझे देणे तुझ्या पायी समर्पणी हे तुमचं देणं आहे. या मुंबईमधून निर्माण झालेले आम्ही कलाकार ह्या लोकांचा वारसा म्हणून आम्ही पुढे आलो. पण वारशानंतर आता पुढच्या पिढीला आम्हाला काय देता येईल यासाठी आमची ही धडपड आहे. लोकरी बुवांना मी मागे बोललो होतो की आम्हाला जरा वेळ द्या. खरं म्हणजे ह्या जेवढे भजनी कलाकार आहेत त्या कलाकारांना आम्हाला वेगवेगळे अप्रचलित राग, बघा हे कॉमन राग सगळ्यांना माहीत आहेत, पण अप्रचलित रागात मी काही रचना केलेल्या आहेत. जवळजवळ 75 अप्रचलित रागामध्ये रचना केलेल्या आहेत. तर पंडित राम मराठेंकडे मला जे शिक्षण मिळालं त्यामुळं मला तो महासागर भेटल्यासारखं झालं आणि त्यामुळं जेवढं काही मला त्यांच्याकडून घेता आलं तेवढं काहीतरी पुढच्या पिढीला देता यावं या उद्देशाने मी आज खरं इथं आलोय. माझी आता 80 वर्ष पूर्ण झाली. आता खरं गाण्याची ताकद कमी झाली आपली. निदान सांगण्याची वृत्ती तर आहे. बरं आपल्याला जे म्हणतात ना, आपणाशी जे जे ठावे ते तुझ्या शिकवावे, शहाणे करून सोडवावे अवघे जन, ते ही जी परंपरा आहे. म्हणून लोकरे बुवांना मी विनंती केली होती की एखादी कार्यशाळा ठेवा, परंतु आता कार्यशाळेमध्ये वेळच उरलेला नाही असा प्रकार झालाय. तर खरं हे सगळं मला सायलेंटली सांगायचं होतं की हे राग संगीत कसं असतं. बरं आमची भजनाची डिझाईन कसं केलं असतं, भजनाचं संगीतबद्ध कसं केलं जातं. एक अभंग तर 3 प्रकारे तो करता येतो आपल्याला एखाद्या रागात. आता उदाहरणार्थ यमन घ्या. रे गा रे ग म प रे सा, रूप पाहता पाहता लोचनी, रूप पाहता पाहता लोचनी, रूप पाहता पाहता लोचनी. थांबा. तर ही झाली खालच्या म्हणजे षड्जाची रचना. पुढे जायचंय. मेरे गम रूप पाहता पाहता लोचनी, रूप पाहता पाहता लोचनी, रूप पाहता पाहता लोचनी. आता प्रश्न येतो की आम्हाला डबल वारीचा, की आम्हाला जी सवय झाली की आमचं भजन जास्तीत जास्त रंगलं पाहिजे. तर त्या रंगत येण्यासाठी म्हणून आम्ही षड्जाची कास धरतो. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ सदानी, तो विठ्ठल बरावा, तो विठ्ठल बरावा, तो विठ्ठल बरावा. असे 2-3 प्रकारे. आणि रंगतदार भजन करायचं, आपल्या समाधानासाठी भजन करायचं वेगळं आणि देवाला प्रार्थना करण्यासाठी करायचं भजन वेगळं. असे भजनाचे 3 प्रकार आहेत. तुम्ही कशा प्रकारे करता, लोकांना आवडण्यासाठी म्हणून, लोकांची करमणूक म्हणून करत असाल तर त्या भजनाचा फारसा फायदा होणार नाही. मी सांगतो की ह्यातून तुमची हे नाही होणार. परत पुन्हा कसं आहे की तुमची प्रवृत्ती आहे ना ती कशाकडे वळते त्याच्यावर तुमचं आयुष्य आहे. ती तुमची जी प्रवृत्ती आहे. एखाद्याला
उंच स्वरात गायलेलं आवडतं, एखाद्याला मध्यम स्वरात गायलेलं आवडतं, एखाद्याला खाद्य स्वरात आवडतं. प्रत्येकाची वेगवेगळी प्रकृती आहे आणि त्या प्रकृतीप्रमाणे मग तो टाळ्या वाजवतो मला हे आवडलं म्हणून. तर हा जो प्रकार आहे तर ज्याने त्याने आपल्या प्रवृत्तीप्रमाणे भजन करावं, काही हरकत नाही. एक कोणाला आवडेल न आवडेल याचा विचार न करता आपण आपल्या प्रवृत्तीप्रमाणे भजन करावं, एवढीच माझी एक सांगणं आहे. आता तुम्हाला सांगतो थोडक्यात की आता एक 2 मिनिटं घेतो. एकाच रागात कशा कशा रचना केल्या जातात बघा. भाग्यवंत म्हणो तया, भाग्यवंत म्हणो तया, शरण गेले पंढरी राया, शरण गेले पंढरी राया, भाग्यवंत म्हणो तया, भाग्यवंत म्हणो तया. झालं. ह्याच रागात पुन्हा या रे नाचू प्रेमानंदे, या रे नाचू प्रेमानंदे, राम नामाचे या छंदे, राम नामाचे या छंदे, ओ राम नामाचे या छंदे, राम नामाचे या छंदे. तिसरं, पूर आला आनंदाचा, पूर आला आनंदाचा, लाटा उसळती प्रेमाच्या, लाटा उसळती प्रेमाच्या, लाटा उसळती प्रेमाच्या. शिवनाम रे शिवनाम रे शिवनाम रे उच्चारा, शिवनाम रे शिवनाम रे शिवनाम रे उच्चारा, देणे कळी काळा सीताराम, देणे कळी काळा सीताराम, देणे कळी काळा सीताराम. तुझी या नामाची जडली आवडी, तुझी या नामाची जडली आवडी, आम्ही विठो तुझी वेडी, आम्ही विठो तुझी वेडी, तुझी या नामाची जडली आवडी, तुझी या नामाची जडली आवडी. धावे भावे श्री गुरुराया, धावे भावे श्री गुरुराया, महाराजा दत्तराया, महाराजा दत्तराया, धावे भावे श्री गुरुराया, धावे भावे श्री गुरुराया, धावे भावे श्री गुरुराया. भावे करा रे करा भजन, भावे करा रे करा भजन, भावे करा नाम स्मरण, भावे करा नाम स्मरण, भावे करा नाम स्मरण. हे असं आहे. एकाच रागात पण अनेक रचना करता येतात आणि एक से एक उठावदार पण करता येतात. पण माझा कल अशाकडे आहे की हे झाले भिंपलाच राग कोण पण गातो, मग तो सुहा कानडा का गाऊ नये. रेम पाणी सा नी प ग म रे सा, रेम पाणी प सा नी रे सा रे नी सा पाणी प नी प म प ग म रे सा, रेम पाणी प सा. मग हे आमच्या नवीन पोरांना कधी कळेल, ह्यांना कोण शिकवणार आहे. हा सुहा कानडा, त्यात सुराई सुग्राई कानडा आहे, दरबारी कानडा आहे, नायकी कानडा आहे. हे कानड्याचे जवळजवळ 12-14 प्रकार आहेत. मला खरं हे असं सांगायचं होतं की एका ठिकाणी कुठेतरी हे कलाकार जमतील, त्या ठिकाणी मला असं सांगायचं होतं. सगळं विभाबाई इतके 12 प्रकार आहेत, मग 12 प्रकार कसे गायले जातात हे सांगायचं होतं. पण आता वेळ कमी आहे, एवढ्यावरच मी उरकतो.
जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. बुवानी खंत व्यक्त केली की बरोबर आहे की कार्यशाळेत वेळेचा अवधी वेळ हवा लागतो आणि कार्यशाळा ही घडलीच पाहिजे. कुठल्याही क्षेत्र असू दे, कार्यशाळेतून आपल्याला मार्गदर्शन मिळतं आणि नवीन पिढीला तुमचं मार्गदर्शन अत्यंत आवश्यक असतं. आणि बुवा तुम्ही तुमचं वयालाही लाजवेल असा तुमचा आवाज आहे. कधी वय झालं असं बोलू नका प्लीज. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अतिशय सुंदर. मी आता गोपीनाथ बागवे यांच्याकडे येते. गोपीनाथ बागवे माऊली बरीच वर्ष झाली ज्येष्ठ बुवा आहेत आणि बरीच वर्ष त्यांनी या भजनी क्षेत्रात कार्य केलेले आहे. बुवा आपल्याबद्दल माहिती आणि आपले गुरूंबद्दल माहिती द्यावी थोडी. भजन संप्रदाय माहिती. अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ आणि आपल्या मंडळाचे अध्यक्ष श्री भगवान लोकरे आणि जमलेले सर्व रसिकजन यांना नमस्कार करून मोठ्या मान्यवरांच्या साथीला बसलो. मोठं भाग्य आहे माझं. तर भजन जे केलं जातं त्याला झालर लागते. ती स्वरांची झालर लागते आणि ते जे स्वर असतात त्याला संगीत म्हणतो. संगीत हे मोती आहे आणि अध्यात्मयुक्त भजन ही भक्ती आहे. मोती त्यालाच मिळते जो समुद्राला स्पर्श करून येण्याची क्षमता ठेवतो आणि भक्ती त्यालाच मिळते जो भगवंताच्या नामात अखंड बुडून जाऊन भगवंतमय होतो. तर या पृथ्वीवर भजन जर कोणी पहिलं केलं असेल तर ते महादेव यांनी. हस्तेक्षमाला हृदिकृष्ण तत्वम जिव्हाग्र भागे वरी राम मंत्रम यन्मस्तके केशवपाद तीर्थम शिवम महाभागवते नमामि. अशा महादेवाला मी नमस्कार करतो. तर आत्ताच यांनी सुरुवात केली राग कसे बांधायचे. तर समजा यमन घेतला. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सांडूने संत सदनी राहिला, वैकुंठ सांडूने संत सदनी राहिला. धन्य धन्य संतांचे सदना, तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. ज्या सुखा कारणे घरे सनी गमे गपम घरे गम घरी मनी गपम घरे. काळी एकला माझं काळी दोनचं गाणं असल्यामुळे थोडं गळ्यात येत आहे. तर अशा तऱ्हेने समजा दुसरा अभंग. सुखासाठी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. ज्या सुखा
तरी तो पंढरीची जाय एक वेळ. मग तू अवघाची सुखरूप होसी. रे गरे सा नि रे सा नि द प नि द प म द प म द रे गरे सा. मग तू अवघाची सुखरूप होसी. जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. सुखा लागी करीसी तळमळ. तरी तो पंढरीसी जाय एक वेळ. चंद्रभागे चंद्रभागे करिता एक स्नान. शुद्ध मध्यम लागला यमन मध्ये. चंद्रभागे करिता एक स्नान. तुझे दोष जळत तुझे दोष पडते राम राम. ज्या तरी तो पंढरीसी. माफ करा आता बुद्धीचे दोन पैलू असतात, एक प्रज्ञा आणि एक मेधा. प्रज्ञा काय करते, साठवण्याचं काम करते, वाचलेलं ऐकलेलं साठवण्याचं काम करते. आणि मेधा ते परत आठवण्याचं काम करते. तर मेधा शक्ती आमची यात कमी झाली. तर दुसरा अपंग एकाला घेऊ आपण. समजा आता हे सगळे वैष्णव बसलेले आहेत आणि या वैष्णवांच्या घरामध्ये टाळ झणझणत आहे. म्हणून एक काफी रागातला मी बांधलेला अभंग सांगतो. वैष्णवा घरी सर्व काळ. वैष्णवा घरी सर्व काळ. वैष्णवा घरी सर्व काळ. सदा झणझणती काळ. सदा झणझणती काळ. सदा झणझणती. कन्या भाकरीचे खाणे गाठी राम नाम सोने. कन्या भाकरीचे खाणे गरे नीर. कन्या भाकरीचे खाणे कन्या भाकरीचे खाणे. राम नाम गाठी राम नाम सोने. कन्या भाकरीचे खाणे. पदनिजा पदनिजा पदरे सारे ग सारे ग सारे ग. कन्या भाकरीचे
बैसामयासी कांबळा बैसामयासी कांबळा झाडी तुळशी रंगमाळा झाडी तुळशी रंगमाळा वैष्णवा घरी सर्व काळ सदा धन धनती सदा धन धनती सदा धन धनी तुझे काम धेनू पदनीचा पसानीचा घरी तुझे काम धेनू तुपावरी तुळशी पानू वैष्णवा घरी सर्व काळ सदा तर जोरदार काय झाले पाहिजे. मी लहान दोन मोठ्याकडे घेतोय माऊली, पण सन्मान्य गुरुतुल्य व्यासपीठावर सगळेजण उपस्थित आहेत आणि आपण चर्चेद्वारे काही प्रश्न आहेत प्रेक्षकांमध्ये, आपण चर्चेद्वारे काही प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडून आम्हाला मार्गदर्शन हवं आहे. सो आपण चर्चेद्वारे यावेळी कमी थोडासा वेळ घेऊया आणि मी आता सन्माननीय बुवा महादेव शाहबाजकर यांच्याजवळ येतोय. त्यांनी थोडक्यात आपली माहिती सांगावी आणि अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय लोकरे बुवा यांच्याकडून एक प्रश्न आलाय. सांडोनी आणि सोडूनी याच्यामध्ये काय फरक आहे त्याचे मार्गदर्शन करावं. वैकुंठ सांडोनी वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला हा एक प्रश्न अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष आणि सन्माननीय भगवानजी लोकरे याची फक्त फोड करावी आणि आपल्याबद्दल थोडस भगवानजी लोकरे या तुम्ही फोड करा. बरं या सांगतो प्रेक्षकांमधून आलाय प्रश्न. मी पण सांगेन पण त्याला विचारलं. सांडोनी आणि सोडूनी या अभंगामध्ये ह्या तुम्ही ग्रंथ गाथे हे वाचा. प्रिंट आणि भावार्थ शब्दार्थ बऱ्याच ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये देखील गाथेमध्ये देखील भागवतामध्ये देखील बरेचशा शब्दाचा अर्थ त्या पुढच्या अर्थाचा अन्वय साधून तो घेतलेला असतो. सांडोनी आणि ठेवणी काय सांडोनी आणि सोडून तो तसा अर्थ काढायला गेला तुम्ही जर अभंगाचा तर दोन्हीचा अर्थ एकच होतो. सोडून सांडणं असं आहे, आपण पेल्यात चहा घेतला आणि तो सांडला. आपण चहा सोडला हे वेगळं, चहा सांडला आपल्या हातून ते वेगळं. ते तो झाला त्याचा अर्थ. सांडोनी सांडला सोडून सोडला एकच होतं ते. जो जसा ज्याचा भावार्थ दिसेल आणि पुढच्या अभंगाचं जसं तुमचं सत्कर्त असाल. कारण ज्ञानेश्वरी सांगतो ज्ञानेश्वरी भागवत आणि गाथा याच्यामध्ये प्रत्येक याचे अर्थ वेगवेगळेच आहे. पण तुम्हाला कुठला घ्यायचा तुम्ही घ्या, पण तुम्ही त्याच्या अंतःकरणातला भाव त्याचा जाणा हाच एक त्याचा मध्यस्थ आणि भावार्थ असतो. रामकृष्ण माझी पाळी मी बोलतो. अखिल भारतीय भजनी संमेलनाध्यक्ष कार्यकारी मंडळ भजनी कलाकार व भजनी रसिक सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार. हे बुवाने लिहून आणले तेच मी वाचलंय. ही कोणाची शैली झाली सकाळी ऐकलं असेल तुम्ही, ज्याने ऐकलं. काय झालंय ह्या वयात आम्हाला भाषेवर प्रभुत्व गाजवता येत नाही. एखाद्या आता निवेदन कसं करतात हे लोक की यांना पूर्ण भाषेवर प्रभुत्व आहे, की भाषेचे शब्द आठवणं. आम्हाला अभंग आठवतात, भाषा नाही आठवत आहे. ते खरं आहे. ते लोक चांगलं निवेदन करू शकतात.
आमच्याविषयी काय कोणाविषयी बोलू शकतात ते लोक, पण आम्हाला तसं बोलता येत नाही. त्यामुळं आम्हाला हा सहवास करावा लागतो. असो, सकाळी योगी निरंजननाथ यांनी भजन या विषयावर अप्रतिम हे केलं. नको थांबा, माझी पाळल्यानंतर तुमच्यात मी नाही बोलत याचे सारखं मी बोलतो. मला 2च मिनिटात संपवायचं, कारण त्याने मला सिग्नल दिलाय का बुवा लवकर आठवा म्हणून. चपल याच्यामध्ये काय फरक आहे? चंचल आणि चपल. चंचल म्हणजे काय? तर समजा एक काम सोडून एक काम तुम्ही करत असता आणि ते पूर्ण न करता दुसऱ्या कामाला जाणं त्याला चंचलता म्हणतात, चंचल. आणि चपळ तर एक काम तुम्ही जलद पूर्ण करून दुसऱ्या कामाला जाणं ही चपळता. हा चंचल आणि चपळ मधला फरक आहे. तो शब्द आला मी मध्येच बोलतो. आता मला इथून सिग्नल मिळतात. रामकृष्ण हरी आपला भजन हा विषय आहे. भजनामध्ये मगाशी सांगितलं, मी पुन्हा एकदा सांगतो, भजन हे भजनासारखं भजन करावं. आता जी आपली पिढी मध्ये येतात ते प्रत्येक वेळा सांगतो मी, भजनामध्ये जे आत्मिक सुख आहे ते दुसरं काव्य किंवा काय मिळणार तसं नसतं ते. आणि आपली पिढी कुठेतरी भरकटत चालली. उदाहरणार्थ बरं म्हणजे कोकणाची पिढी, एकीकडे हे एवढं मोठं वैभव उभारलंय अखिल भारतीय, आणि तिकडे काय बोंबतात. आपण त्यांना ठेवतो ना, आपण त्यांना हे करतो ना, आपणच प्रोत्साहन देतो, पेटव आग लाव त्याला. आणि काय थांबा जरा, पेटवायचे तुम्हाला पेटवायचेच आहेत ते. सगळ्यांना पेटवायचं आहे, सगळ्यांना आगीत लावायचं आहे, सगळ्यांना जाळायचं आहे. पण भजनाला कशाला जाळता तुम्ही? हे सांगा की आपण जाणं काय सगळं ज्याच्यापर्यंत आपापल्या करतो, सगळं आहे ते. पण एक माझी कळकळीची विनंती सगळ्या बुवा लोकांना, वरिष्ठ आहेत सगळे, पण भजन हे महाराष्ट्रात, देशात, कितीतरी परदेशात पोहोचवणारा एकमेव मी माऊलीचा वारकरी, माऊलीचा भक्त आहे. ह्याचं कारण आपण प्रूव्ह करून दिलंय. हे भजन सर्वश्रेष्ठ आहे, त्यांना आवडतं आणि त्यांना पटवून दिलंय. कारण कसं असतं, आता या पिढीला, मागच्या पिढीला, आमच्या निवृत्तीबुवा, पंडित निवृत्तीबुवा यांना, आमच्या शिष्यांना आम्ही हे पण नाही सांगत का आताची पिढी कशी बिघडली. आपले बुवा लोक त्याला जबाबदार आहे, गुरु जबाबदार आहे. गुरुना समजत नाही का, गुरुना कळत नाही. हे तालवाले एवढे तालबद्ध आहेत सगळे, त्यांना ताल खूप कळतच नाही. त्यांना सम काय, कुठलं काल काय, किती मात्रेपासून घेतलंय काय, काही कळत नाही. गुरुना म्हणतो मी, गुरुना कळत नाही म्हणून ते फोपावले. आमचे शिष्य कधी ते मंगलाष्टक म्हणाला किंवा काव्य म्हणाला कधी जात नाही. आला ये भजन करशील तर ये, येऊ नको जा, नाही तर तो उभा करणार नाही. हे शिकवणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि ह्याच्यातून आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. गुरु लोकांना इथं कोणी त्यांचे कोणी शिष्य करत असते ना 2020, त्यांना आळा घाला तुम्ही. गुरु आम्हाला तुम्ही स्वतःला त्यांनी पिढी नाचवतात. तुम्ही बुवा लोक, गुरु लोक नाचवतात पिढी, त्यांच्या शिष्यांना स्वतः सोडले. आमच्याकडे आम्ही कसं सांगतो, चालता चाल या अनेकाने, हे तुम्ही ठणकावून सांगा. पैसे सगळ्याच माध्यमातून सगळेच लोक कमवतात, पण हे पैसे कमवण्याचं साधन आणि हे बरोबर नाही. माझी कळकळीची विनंती आहे. इथं तर मला वाटतं ते 20 ते 20 वाल्यांचे गुरुच बसले असते. भगवान भाऊ आमच्या असतात तिकडं, तर मी परखड बोलतो, माझा स्वभाव तसा आहे. बुवानी मग काही सांगितलं. आणि या भजनामध्ये चाली बांधणं हे प्रकार आहे ना, त्याचा त्या चालीतून स्वभाव दिसतो. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. मी कसा महादेवबा शाबासकर तसे चाली, कारण त्याचा भाव, त्याचा पांडुरंगाप्रती, माऊलीप्रती जे काही त्याची भक्ती असेल त्या भक्तीतून ते निर्माण होत असतं. चाल लावणं सोपं गोष्ट नाही. असो, माझं काम भेटलं. रामकृष्ण आहे. शेवटचं एक वाक्य सांगतो. बागडेबुवांनी, महादेवबुवांच्या घरी भजन चाललं होतं. बागडेबुवा समोर बसले होते. मला वाटतं निवृत्तीबुवा गवळण बोला,
सुरुवात केली गवळणीला. म्हणतो थांबा. तर काय झालं, तुम्ही गवळण का बोलता? मला प्रश्न केला. पण तुम्ही बोलता म्हणून आम्ही बोलतो. मी त्यांना उत्तर दिलं, तुम्ही गवळणी बोलता म्हणून आम्ही बोलतो. असं नाही म्हणतो निवृत्ती. ते का बोलले, असं नाही. आपण गोकुळात जेव्हा क्रीडा करत होता कृष्ण, तेव्हा आपण त्याच्या सवंगडी होतो, तेव्हा होतो म्हणून आता आहोत आणि पुढेही राहू तुझे गुण गाऊ. हे बागडे बोलतो वाक्य. बघा काय त्यांनी मला एकच शब्द सांगितला, पुढेही राहून तुझे गुण गाऊ. तुम्ही थोर भाग्यवान आहात, कलाकार कसे का असाना, पण तुमच्या मुखातून रामनाम येतंय, याच्यात सगळं आलं. जर जोरदार टाळ्या महादेव सरांनी अतिशय सुंदर. आणि खरंच आपण त्याच विषयावर चर्चा करणार आहोत. मी पुढील विनंती करतोय प्रशांत दौड सर आपली आणि आपल्या गुरूंविषयी माहिती थोडक्यात सांगावी, जेणेकरून आपण जो मुद्दा आहे डबलबारी आणि स्पर्धा या विषयावर आपण चर्चा करणार आहोत, चर्चेतून मार्गदर्शन करणार आहोत. त्या विषयावर आपण लवकरात लवकर येऊया. प्रशांत सर. डबलबारी हा जो प्रकार आहे बाबा, नमस्कार. तो दुसऱ्याला दोन सर तुम्ही तुमची ओळख आणि गुरूंविषयी माहिती. माझं नाव प्रशांत प्रभाकर धोंड आहे. मी सिंधुदुर्गमधून आलो आहे. गेल्या वर्षी पण मी आलो होतो, बऱ्याच लोकांना माहिती आहे. संगीत विशारद आहे. भजन, गायन, नाटक, सिनेमा, सिरियल या सगळ्या गोष्टी मी करतो. भजन या सदरामध्ये मला बोलावलं याचं कारण मी गेली माझ्या एक 10 वर्षापूर्वी 12 वर्ष जवळजवळ सगळ्या भजनांचं परीक्षण केलं. म्हणजे सिंधुदुर्गामध्ये जितकी भजनं आहेत सगळी कृष्णा पवारांपासून पुढेपर्यंत सगळ्या 12 वर्ष परीक्षण केलं. भजनावर माझे काही लेखसुद्धा मी लिहिले. मला जे अपेक्षित आहे, माझं शिक्षण जे आहे ते विशारद हे माझे मोठे थोरले, म्हणजे मी कुडाळमध्ये माडिया गुरुजींकडे शिकलो, राजन माडियांकडे विशारद केलं. पण मुळातच माझे थोरले बंधू जे गेल्या वर्षी ते परीक्षक म्हणून होते, प्रदीप धोंड, त्यांचं मला नेहमी मार्गदर्शन असतं. आणि ही सगळी मंडळी आहे ती आमच्याबरोबर असते, यांचं मार्गदर्शन असतं, याच्याबरोबर मी असतो. दादा माझा अगदी गावातला माझाच बंधू आहे, तो माझ्यासारखा दिसतो, त्याच्यामुळे लोक मदत त्याला विचारतात दोनचं काय म्हणून. आणि मला लोक विचारतात तुम्ही दादा बरोबर काय म्हणून. आणि नेमकं आता दोघे जणी बसवले, जे पकवाज होतात त्यांना तबल्यावर बसवले आणि तबला वाजवतात त्यांना पकवाजावर बसवले. दोघेही पकवाज आणि तबलामध्ये एक्सपर्ट आहेत. माझी ओळख एवढीच आहे. मला जे महत्त्वाचं जे काही गोष्टी सांगायच्या आहेत त्याच्याकडे नंतर, आता तुम्ही ज्यावेळी येणार त्यावेळी मला एकदाच वेळ द्या, मी सगळं एका वेळी सांगणार. कारण मग मी गेल्या वर्षीपासून तेच सांगते की मला ज्या कारण मुळात ही कार्यशाळा आहे, त्याच्यामुळे इथे मी काय गाणार वगैरे नाही आहे, मी फक्त बोलणारच आहे. आणि तुमच्याकडे तुमचे काही प्रश्न असतील तर त्याच्यामध्ये थोडंसं, मगाशी कोणीतरी प्रश्न विचारला त्याचं एका वाक्यात उत्तर सांगतो. जी गोष्ट मगाशी कोणीतरी प्रश्न विचारला त्याचं उत्तर गेलं नाही, आपण इकडून जरा एकमेकात बोलत राहिलो म्हणून, की सांडणे आणि सोडणे यांनी जे विषय सांगितला त्याला सांगतो. चहा सांडलेला असतो तो परत घेता येत नाही, आणि चहा सोडलेला असतो तो परत आपल्याला चालू करता येतो. जी गोष्ट सोडलेली असते ती परत सुरू करता येते, जी सांडलेली असते ती परत सुरू करता येत नाही. म्हणून भगवंताकडे जाण्यासाठी सगळं सांडायला लागतं, सोडून चालत नाही. अतिशय सुंदर. खरंच अभ्यासक आणि परीक्षक म्हणून आपण खूप मार्गदर्शन करताय. मी आता ही दादा परम माऊली, आपण अनेक शिष्यांना घडवलंय, पण आपल्याला घडवलं त्यांच्याविषयी आणि तुमच्याविषयी थोडक्यात माहिती सांगा. नमस्कार. थोडा कमी करा. हॅलो हॅलो हॅलो. भजन हितवर्धक मंडळ आणि आज अखिल भारतीय संमेलनानिमित्त आम्हाला इथे जे निमंत्रित केलं त्याबद्दल या संस्थेच्या सर्व सभासदांचे आणि तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचे मी विनम्र मला अभिवादन करतो. प्रश्न काय होता तो विसरलो. तुमची माहिती तुम्ही अनेक शिष्यांना घडवलं, पण आपल्याला घडवणारे ज्येष्ठ गुरु असतील त्या गुरुविषयी आणि तुमच्याबद्दल माहिती. काय होतं, प्रश्न खूप मोठा आहे. मी बोलला 4 शब्दांमध्ये, पण ते सांगायला गेलं तर आजचं संमेलन कमी पडेल. पण थोडक्यात सांगतो 2 मिनिटात. सुरुवातीला मी जेव्हा लहान होतो शाळेमध्ये, तेव्हा
एक जनार्दन सावंत गुरुजी नावाचे एक व्यक्ती आहे, आता ते रिटायर शिक्षक आहेत. ते मला शाळेतून घेऊन जायचे 2री 3रीत असताना. त्यावेळी मला काय माहिती नव्हतं काय वाजवायचं, पण समोर ठेवायचे तबला आणि आपण गायचे, मला वाजवायला सांगायचे. त्यावेळी टी व्ही नव्हती, मोबाईल नव्हता, रेडिओ होता. मग रात्री आम्ही 8:30-9 वाजता, लाईटही नव्हती तेव्हा, दिवे फक्त होते रॉकेलचे, फू करायचे आणि झोपायचं. आणि गुरुजी रेडिओ लावायचे आणि त्यावेळी रेडिओवरती गाणी मला ते ऐकवायचे. हे बघ इथे असं वाजलेलं आहे, असं वाजलं पाहिजे, हे बघ इथे असं वाजलेलं आहे. तोपर्यंत मी झोपून जायचो. 1 तासाने उठलो तरी गुरुजी हे बघ इथे असं वाजवायचं. हा असा आमचा प्रवास बरेच दिवस चालला. नंतर मग थोडंफार मला वाजवायला यायला लागलं. तेव्हा समोर आहेत म्हणून सांगत नाही, मी मुलाखतीमध्ये पण माझ्या सांगितलं होतं की प्रशांत धोंडसर मला त्यावेळी उचलून घेऊन जायचे 5वी-6वीत असताना. आता नेत नाहीत, कदाचित मी त्यांना आता झेपत नसते. असो, त्यानंतर मग साळगावला एक तुळशीराम गावडे गुरुजी म्हणून होते. ते मिल संपामध्ये गावी आले. ते मला म्हणाले तू वाजवतो चांगलं. त्यावेळी मी भजन वाजवायचो, पण मला तुझ्या हाताची बोटं बिटं काय मला नीट दिसत नाही, पण मी तुला शिकवतो. त्यांनी मला फ्री ऑफ चार्जमध्ये 4 वर्ष तबला शिकवला. त्यानंतर ते म्हणाले आता माझ्याकडे संपलं, तू आता पुढे परीक्षा वगैरे जर त्यांचा जर अभ्यास असेल तर तुला दुसऱ्या कोणाकडे तरी गेलंच पाहिजे. आणि ते मला मुंडिये सरांकडे घेऊन गेले. प्रमोद मुंडिये म्हणून आमच्या गावी तबला क्लास होता कुडाळला. तर त्यांच्याकडे मी 2 वर्ष शिकलो. पण जरी तबला शिकत असलो तरी माझा जास्त कल पकवाजाकडे होता. हे त्यांनी पाहिलं आणि मला म्हणाले तबला ठीक आहे, तुला मी शिकू शकतो, पण पकवाज कर. सिंधुदुर्गामध्ये पकवाजची कमतरता आहे. चांगलं पकवाज वाजवणारं आता कोणतं दिसत नाही. त्यावेळी फक्त गजानन देसाई हेच फक्त पकवाज वाजवायचे आणि शिवाजी पवार मोठी रंगो ही 2च व्यक्ती होती. आणि तसा पकवाज वाजवाय कोणच मिळत नव्हता. मी यांचं ऐकून बारीमध्ये वाजवायचो आणि बारी झाली यांची बसायची वेळेला की वाटेत फक्त 2 मिनिटे मिळायची. त्यावेळी त्यांना विचारायचो मग अशी वाजवलं असता काय वाजवलं असतं. त्याची मग ते अशी मांडी कुले वाजून दाखवायचे. मग असं वाजवलं. मग तसा मी प्रयत्न करायचो. ही माझी सुरुवात होती आणि हे माझे खरे आद्य गुरु आहेत. अजूनही मी त्यांना मानतो असं म्हणत नाही, माझे गुरुजीच आहेत. काही लोक मानतात मी गुरु समान मानतो. मानणं आणि प्रत्यक्ष गुरु असणं यात फरक आहे. हे माझे खरोखरच गुरु आहेत. कारण पहिलं मी पाहिलं पकवाज वाजवताना ते यांनाच पाहिलं, गजानन देसाई यांना, आणि यांचं ऐकून मी वाजवायचो. त्यानंतर प्रमोद मुंडिये सरांनी मला म्हणाले कुर्डीकर, मारुती भाऊ कुर्डीकर म्हणून गोव्याला आहे, कला अकादमीला शिक्षक आहेत, त्यांच्याकडे जा, ते तुला पकवाज शिकवतील. तर त्यांच्याकडे मी 6 वर्ष पकवाज शिकलो. त्यानंतर 2006मध्ये मी मुंबईमध्ये आलो. सुधीर नारिंगरेकर म्हणून एक माझ्या बाजूच्याच बिल्डिंगमध्ये गृहस्थ राहायचे. रोज मी त्यांची वाटेत चेष्टा करायचो जाता येता. मला माहिती नाही हे एवढे आहेत ते. आणि एक दिवशी मी काहीतरी असा परत म्हणत होतो ताकी तिथं गेलं जा शिवशंकर सुद्धा असं सहज म्हणत होतो. ते मागे वळून आले. आता काय म्हटलंस ते जरा परत म्हण. मी म्हटलं हे कोणी शिकवलं. तर म्हटलं असं मारुती कुर्डीकर. तू काय करतोस. तर म्हटलं मी शिकवतो, स्वतः पण शिकतो, मी वाजवतो, हे वाजवतो, बाऱ्या वाजवतो, ते वाजवतो, सगळं सांग. होय काय ठीक आहे. दुसऱ्या दिवशी घरी आले सकाळी. म्हणले आता काल काय वाजवलंस ते वाजव. आणि मी वाजवायला सुरू केल्यावरती त्यांनी बरेच असे काही कायदे वगैरे म्हटले ना की माझ्या 3 टोपीवरनं गेले. म्हटलं तुम्ही काय करता. मी पण तू करतोस तेच करतो, फक्त बाऱ्या वाजवत नाही. आणि मग मला म्हणाले, मी म्हटलं आता मला तुमच्याकडे शिकायचं आहे. त्यांच्याकडे मी 4 वर्ष गेलो. आणि त्याच्यानंतर मग आमच्या डोंबिवलीमध्ये ज्ञानेश्वर डिंगोरकर म्हणून एक बुजुर्ग कलाकार आहेत. ते नारायण कोळी यांच्याकडे, एन डी कोळी यांच्याकडे शिकलेले. त्यांच्याकडे मी 6 वर्षानंतर पुन्हा पकवाज शिकलो. असा माझा हा शिक्षणाचा प्रवास. आणि आता सध्या मी ओंकार गुलवडी सर यांच्याकडे तबल्याच्या प्रशिक्षणासाठी जात आहे. त्याचाही किस्सा असा होता की भरत बळवलीच्या कार्यक्रमाला त्यांना एकदा बोलवलं गेलं सत्कारासाठी. आणि साहजिकच माझी त्यांची भेट झाली. ते मला म्हणाले तुला कुठेतरी मी पाहिल्यासारखं वाटतंय, कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय, तू माझ्या जवळच वाटतोस. आणि मला असं वाटलं की आज कुर्डीकर सर माझे इथे स्टेजवर आले, ते सध्या नाही आहेत, असा मलाही भास झाला. तर म्हणाले अरे कुर्डीकर म्हणजे आमचेच गुरुबंधू आहे. तर म्हटलं तू आता काय करतो. तर म्हटलं मी थोडंफार वाजवतो, पण म्हटलं अजून मला शिकायचं आहे, पण कोणतं असं मिळत नाही शिकवणारा. तर म्हणाले ठीक आहे, म्हणजे तू माझ्याकडे ये, मी तुला शिकवीन अजून. आता 2 वर्ष झाले मी त्यांच्याकडे पण तबल्याचं प्रशिक्षण चालू आहे. आता मला तुम्ही थांबवणारी माहिती आहे म्हणून 2 मिनटं फक्त बोलतो की मगाचपासून तुमचं बरेच मार्गदर्शन चांगल्यापैकी चाललेलं आहे. पण आमचं तबलावादक आणि पकवाजवादकांचं फक्त वाजवण्याचंच काम जास्त असतं, बोलणं फार कमी असतं. आज योगायोगाने तुम्ही आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल मी तुमचे प्रथमतः आभार मानतो. कारण आमचं काम फक्त वाजवणंच असतं, बोलायला कोण देत नाही. आणि तुम्ही जे बारीक बोलता त्याच्या दुप्पट आम्ही स्टेजच्या मागे गेल्यावरती बोलतो, हा नंतरचा प्रश्न असतो.
असो, पण आम्ही एकच सांगतो की गायक कलाकारांपेक्षाही आम्ही तबला वादक, पखवाज वादक, आमची ही जी भक्ती आहे ही परमेश्वराच्या प्रती तुमच्या गायकांपेक्षा कितीतरी पटीने आहे असं मी फक्त एक म्हणतो. याचं कारण असं की श्रवणम ही कीर्तनामध्ये सर नेहमी सांगतात ही भक्तीमधली पहिली 1 नंबरची जी भक्ती आहे ती श्रवणम. तुम्ही बाकीचे करता ते 2 नंबरचा, तो प्रश्न वेगळा. पण आम्ही जे श्रवण करतो त्यातून आम्हाला जी आमच्याकडून जी भक्ती होते ती ऐकता ऐकता होते. त्यासाठी वेगळे सायास करावे लागत नाही. कधी कधी कंटाळवाणं होतं, आता याचं काय ऐकू, कसं वाजू, पण बसलेलो असतो त्यामुळे काही करून काय होईना ते ऐकावंच लागतं. किती बेसूर गाव दे नाही तर सुरात गाव दे, पण ती एक नकळत आमच्याकडून भक्ती होते. त्यामुळे आम्हाला खरंच धन्य मानतो की आम्हाला थोडंफार वाजवायला येतं, म्हणून ही परमेश्वराची सेवा आमच्या हातून घडते. आणि एकच फक्त शेवटचं सांगतो की प्रत्येक वादकाने एकच लक्षात ठेवावं की मी हा पांडुरंगाचा सेवक आहे आणि सेवा म्हणून तबला पखवाज वाजवतो आहे, हा एकच भाव मनात ठेवावा. आणि गायक हा मुख्य कलाकार आहे, त्याच्या साथीसाठी मी आलेलो आहे, हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्यामध्ये आपली विद्वत्ता दाखवायची असेल तर स्वतंत्र वादन ज्यावेळी प्रत्येकाचं असेल इन्स्ट्रुमेंटचं त्यावेळी त्याने दाखवावी. पण साथीसाठी, गाण्यासाठी काय पाहिजे, त्याला किती पाहिजे. म्हणून आमचे राजा सामंत नेहमी निवेदनात कधीतरी सांगून जातात, घरात पायरीवर तांदूळ म्हणून उघडून घालूचे नाहीत, वक्तात किती होईल तेवढेच घालूचे. तसं ते गाण्याला किती पाहिजे ते तेवढंच वाजलं पाहिजे, त्याला साथीदार म्हणतात, नाहीतर ती साडेसाती होते. धन्यवाद, तुम्ही आम्हाला ही बोलण्याची संधी दिली. गजानन देसाई यांच्या वतीने आणि माझ्या वतीने तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो. धन्यवाद. परफेक्ट पॉईंट घेतला. खरं वाजवणाऱ्यांचा अतिरेक चालू झाला सध्या, म्हणजे बरोबर. जर मालक जर भजनी भाऊ असते तर चालक पखवाज वादक जरा जोरदार टाळ्या. खरं अतिशय सुंदर हा मुद्दा मांडलेला आहे. आणि खरं तुमचं भाग्य आहे की जे गुरु तुमच्या बाजूला बसलेले आहेत, आता त्यांच्याजवळ मी येईल की गजानन देसाई गेली 40 वर्ष, अनेक वर्ष पखवाज वादन करत आहेत, तबला वादन करत आहेत. मी त्यांना विचारतोय की त्यांच्या गुरुंविषयी आम्हाला जाणवायला आवडेल. हॅलो, अखिल भारतीय भजन मंडळ, सांप्रदायिक भजन मंडळ मुंबई. मी काय जास्त बोलत नाही, कारण मी माईकवर जास्त बोलत नाही, फक्त वाजवायचंच काम आहे. मी शिकलो सुरुवातीला भावांजवळ. माझे अण्णा देसाई म्हणून भाव आहे, एकूण भाऊ आम्ही 4 आहोत. मोठा भाऊ हार्मोनियम वाजवतो, तो पण माझा गुरु आहे. 2 नंबर तर ते अण्णा देसाई म्हणून आहे, ते सगळं पेटी वाजवतात, कीर्तन करतात, सगळं. त्यामुळे त्यांच्याजवळ शिकलो. आणि 3 नंबरला कोल्हापूरला आहे महेश देसाई म्हणून माझ्या पुढचे, त्यांच्याजवळ मी तबला शिकलो. असे 3 गुरु मी माझ्या घरातले पहिले 3 गुरु केले. तुम्हाला सांगायचं म्हणजे नंतर मी काय केलं, मला माझे गुरुवर्य मोठे आहेत असं मी समजतो, माझं भाग्य आहे. तर अर्जुन तावडे म्हणून एक बुवा होते आमच्याकडे, त्याने मला कशी थाप मारायची, दशावतार कसं वाजवायचं. मी दशावतार वाजवलेला माणूस आहे, 12 वर्ष दशावतारात वाजवलेला माणूस आहे. 1 वर्ष म्हणजे 12 वर्ष. मग दशावतार पण मी शास्त्र्यातच वाजवलं. लोक म्हणायचे दशावतारी अडाणी गाता रे तो. नाही, मी काय शास्त्रात आणायचे त्याला. म्हणजे हे काहीतरी शिकल्यानंतर सुद्धा प्रत्येक सांगायचे. नंतर गोपी बागवे आहेत, त्यांचे गुरु आहेत तावडे बुवा, त्याने मला बरंच काय दाखवलं. गजा असं वाजवायचं, असं करायचं. पण प्रत्येक जो मिळाला मला, बागवे बुवा मिळाले, पांचाळ बुवा मिळाल्या किंवा मुंजेकर बुवा, लोकरी बुवा, मला काही सांगतील ते मी मान्य करतो, कारण ते वाजवायचं. पण त्यांच्या वरचढ वाजवायचं नाही, हे माझं मत आहे. आता दादाने जे सांगितलं ना, मग 7.5 होती ती, 7 होत नाही. 7ला बसल्यानंतर काय तिथे पखवाज धडबड नको तो आपलं एक ठेकाच धरायचा. कोणी म्हटलं ते हरकत नाही, हा ठेका जोडून लागतो म्हणून आम्हाला कायम माऊली सावंत आम्हाला पखवाज आवडतो. कारण काय, साथीचा वर्ग म्हणजे त्या माणसाजवळ मी ते तो पण माझा वरती गुरु आहे आणि त्यांच्याजवळ पण मी काही मार्गदर्शन घेतलं. आणि त्याच्यानंतर मी 6 वर्ष अच्युत आरोंदेकर म्हणून आरोंदा इथल्या माणसाजवळ ज्ञान घेतलं, असं मी शिकलेलं आहे. पण मी सगळ्या तंत्रात वाजवलेलं आहे, डबल बारी, भजन, कीर्तन, काय तुमचं आहे पाहिजे ते. म्हणजे कुठलंही कोणी सांगितलं गजा हे वाजव, लगेच तयारी बसायची, एवढं तयार केलं. पण एवढे साध्य केलं. पण भजनात मी पण एकच सांगून ठेवतो
तबलजीने पकवाज जास्त बुवांपेक्षा वाजू नये ही माझी इच्छा. तुम्ही काय ते तुमच्या मनाने ठरवा. हे मी तुम्हाला असं सांगतो नाही, पण त्याच्यावर तर वाजू नये. साथाची साथच करावी, साथीच्या अंगाने वाजवावं. एवढं सांगून माझे 2 शब्द पुढे करतो. मी 2 बुवांना विनंती करतोय की त्यांनी या कार्यशाळेबद्दल सारांशमध्ये सांगावं. महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया. काही गोष्टी पटापट सांगत जातो, खूप वेळ झाला आहे. खरं गाणं वगैरे सगळं घेऊन पेटी वगैरे करायचं होते, परंतु राहिलंय. बऱ्याचसा वेळ आपल्या परिचय आणि याच्यामध्ये गेला. भजन ही एक सांघिक कला आहे. या सांघिक कलेमध्ये गायक, वादक म्हणजे सगळे आपल्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किंवा त्या परिसरामध्ये रत्नागिरीपर्यंत एक गायक आणि बाकी सगळे कोरस असतात. आणि वादक 2 असतात, पखवाज आणि तबला. किंवा वादक 1 असतो, पखवाज असतो. गोव्याच्या तिकडे जर गेलो आपण तर त्यांच्याकडे 2-3 गायक असतात आणि ते कोरस त्यांच्याबरोबर देत असतात. ती पद्धत वेगळी आहे. पण आपल्याकडे पद्धत भजन म्हणजे एक पायपेटीवर बसलेले एक बुवा मेन आणि बाकी सगळे कोरस असतात. तर त्याच्यामध्ये गायक, कोरस, वादन म्हणजे पखवाज, तबला, झांज, टाळ, झुमरी आपण वाजवतो, हे सगळी वाद्ये जी आहेत, ही सगळी वाद्ये जेव्हा एका स्वरामध्ये येतील त्याला रेझोनन्स असं म्हणतात, समस्वरण असं म्हणतात. त्या समस्वरणामध्ये येतील तेव्हाच नादब्रह्म निर्माण होतो. आणि तो नादब्रह्म जर निर्माण झाला तर भजनाची मजा घेता येते. त्याच्यामुळे सुरुवातीला आपल्याला जर नादब्रह्म निर्माण करायचा असेल आणि परमेश्वराला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर सगळ्या वाद्यासहित गाणाऱ्याचे सगळ्यांचे स्वर हे परफेक्ट जुळले पाहिजे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आत्ताच्या मगाच्या सगळ्या याच्यामध्ये मी जे सांगितलं की गाणाऱ्यांपासून भजन गाणारे जे आहेत याच्यामध्ये आमच्याकडे महाराष्ट्रीयन भजन परंपरा जी आहे त्याच्यामध्ये मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे त्याच्यामध्ये काय काय येतं. एक नामावली, रूपावली, अभंग सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. ते म्हणजे रूपाचा अभंग, नामाचा अभंग, बोधपर अभंग, आत्मबोधपर अभंग किंवा इतर. त्याच्यानंतर गवळण आहे, भारुड आहे, संतपर अभंग, त्याच्यानंतर भारुड आहे, गवळण आहे आणि गजल आहे. हे सगळे प्रकार आले पाहिजे. मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे भजन कार्यशाळा जर तुम्हाला म्हणजे भजनाच्या बाबतीत जर तुम्हाला सांगितलं की बऱ्याच वेळा अलीकडे स्पर्धा होतात आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला गेल्या वर्षी एक अर्धवट वाक्य मी सोडलं होतं, मला आठवत आहे की भजनामध्ये परीक्षण जे आपण करतो त्या परीक्षकांची एक कार्यशाळा होणे गरजेचं आहे. याचं कारण असं आहे की परीक्षण करत असताना आम्ही लोक आमच्याकडे व्यक्ती भिन्नता आहे, व्यक्ती दोष नाही, त्याला दोष म्हणता येणार नाही, व्यक्ती भिन्नता आहे. मला जे आवडतं ते बुवांना आवडणार नाही आणि मग मी त्या अँगलने ते भजन बघतो आणि त्यामुळे ते खालीवर होतं. माझं असं म्हणणं आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किंवा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जरी स्पर्धा घेतली तरी सुद्धा जर स्पर्धेमध्ये 1 नंबर आला असेल आणि परीक्षक मी असेल आणि दुसऱ्या वेळी परीक्षक हे असतील तरी सुद्धा त्याचा 1 नंबरच आला पाहिजे. तो उत्तेजनार्थ जाता कामा नाही. मग हे केव्हा होतं? हे होतं एवढंच की याच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे हे आधी सुरुवातीला मी भजन त्या संघाविषयी बोलतो, नंतर पटकन इतर मुद्दे सांगतो. भजन कार्यशाळा आहे म्हणून भजनामध्ये आपण जी गाणी नोटेशन हा प्रकार अलीकडे आला. नोटेशन हा भजनाचा भाग नाही. नोटेशन आम्ही कशासाठी घेतलं ते त्यावेळी सुद्धा आम्ही सुद्धा त्याला समर्थन करत होतो. याचं कारण असं आहे की तुमच्या संघाची कॅपॅसिटी किती आहे, तयारी किती आहे हे बघण्यासाठी नोटेशन आहे. मग ते नोटेशन जर म्हणत असाल जर तुम्ही तर ते नोटेशन तुमच्या सकट कोरसचं सगळं सुरेल पाहिजे. आम्ही जिथे पंचम म्हणतोय तोंडाने तिथे पंचमच आला पाहिजे. पंचम म्हणतो आणि षड्ज गात असतो आपण. त्याच्यामुळे परीक्षक जे बसलेले असतात ते परीक्षक काय करतात की त्यांच्या कानात बरोबर ते आम्ही चुकाच काढण्यासाठी बसतोय ना. आम्हाला भजन मी बऱ्याच वेळा सांगतो की परीक्षक म्हणून मी ज्यावेळी बसलो तेव्हा मला भजनाचा आनंद घेता आला नाही, कारण मी भजनातल्या चुका बघत असतो. म्हणजे चांगलं काय आहे ते बाजूला राहिलं. म्हणून चुका न करता आपल्याला जर परीक्षण, मुळातच भजन ही स्पर्धेची गोष्ट नाही. भजनामध्ये स्पर्धा असता कामा नये, कीर्तनामध्ये स्पर्धा असता कामा नये,
पण आपल्याला मोटिवेट करण्यासाठी आपण स्पर्धा निर्माण केल्या, नाहीतर आपण तयारी करणार नाही. परीक्षा ही कशासाठी तयार केली तर आपण तयारी करतो, परीक्षेला मला पास झालं पाहिजे म्हणून मी तयारी करतोय. मला जर समजलं की परीक्षा नाही आहे आता, तर मी काय करतो, मी आळस करतो. आणि म्हणून परीक्षक किंवा ह्या ज्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धा त्या पद्धतीने झाल्या पाहिजे. जी मंडळं खरं बघायला गेलं तर मी सुद्धा आता शास्त्रीय गायनाची एक स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घेतो. मी सुरुवातीची म्हणजे मध्यमानंतरचे जे विद्यार्थी आहेत त्यांना शास्त्रीय गायनामध्ये पेटी देत नाही. मी त्यांना सांगितलेलं आहे तुम्ही तानपुराच लावायचा, तो सुद्धा हा तानपुरा नाही, इलेक्ट्रॉनिक तानपुरा खरं तर लावायचा नाही. तुम्ही ते भोपळ्याचे तानपुरे लावा, पण ते नेणं कठीण होतं, कारण तो जो स्वर आहे तो तुम्हाला ह्या तानपुऱ्यात मिळत नाही. त्याच्यामुळे जे स्वर लावताय ते स्वर लावून नुसतं गळ्याची तयारी बघायची, मग आपल्याला लक्षात येतं की आपण कुठे आहोत. गाणारी जे मंडळी आहेत त्यांना एक विनंती आहे, जे शिकणारे आहेत नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगतो, जी मंडळी आयुष्यभर भजन करतायत त्यांना मी काही बोलणार नाही आहे, कारण ते म्हणजे सगळेच महर्षी मंडळी इथे आहेत. पण जे नवीन शिकणारी सगळी मंडळी आहेत त्यांनी काय करावं की त्यांनी आपलं गाणं एकदा रेकॉर्ड करून आपणच ऐकावं. फक्त एकदा रेकॉर्ड करा आणि ऐका, मग आपल्याला वाटणार नकोच गायला म्हणून. हो, प्रत्यक्ष करून बघा. जेव्हा आपल्याला हे माईक असतात ना, हे माईक जेव्हा शार्प असतात एकदम, स्टेजवर आपण गात असतो, आपल्याला वाटतं आपण खूप चांगलं गातो, कारण सगळे इन्स्ट्रुमेंट आपण बरोबर घेऊन बसलेलो असतो. म्हणून इन्स्ट्रुमेंट न घेता नुसता तानपुरा लावून, ताल सुद्धा नाही लावला तरी चालेल, एकदा आपलं गाणं रेकॉर्ड करून बघा, मग आपण कधी गायला सुरुवात केली पाहिजे हे आपल्याला कळेल. आणि म्हणून हे सगळं रियाजाची गोष्ट आहे. हे जे साथीदार मंडळी बसलेत, मगाशी दादानी खूप छान सांगितलं, म्हणजे त्यांना बकवास वाजवताना म्हणजे प्रत्येक वेळी ते सांगतात, यावेळी पण सांगणार असं नाही, म्हणजे माझं मोठेपणाने सांगणार. दादांना मी हेच सांगितलं होतं, म्हणजे त्याच्याकडे एक उत्कृष्ट असा गुण आहे की तो असा वाकूनच चालतो नेहमी. आता सुद्धा खूपच मोठ्या याच्यावर आहे तो काय वाजवण्याची आहे, परंतु त्याचं बोलणं याचं कारण असं आहे, त्याला एकदा असाच मला भेटला होता तेव्हा सांगितलं की त्यावेळी त्याला वाटत होतं मी पापाच खूप चांगला वाजवतो, कारण मीच त्याला घेऊन जायचं सगळे त्यांचा कार्यक्रमाला म्हणून. खूप छान 7वीत असताना त्याचं एवढं मोठं कौतुक केलंय आम्ही की त्याच्यामुळे तो बिघडेल की काय असं वाटायला लागला मला. नंतर आम्ही काय केलं की त्याला मला एकदा तो भेटला वाटेमध्ये, तेव्हा मी त्या कुर्डीकर बुवांकडे नेऊन अक्षरशः ढकललेलं आहे आणि याला सांगितलं, तेव्हा कोणाला माहिती पण नव्हतं की पखवालमध्ये डिग्री करायची असते, नाही तरी पण देऊन ठेव. पखवालमध्ये अलंकार किंवा विशारद करायचं आहे, करता येतं हे माहितीच नव्हतं. तबलाच वादन माहिती होतं आणि ही मंडळी ऐकून वाजवत होती गजाननसाठी. मग गजा सुद्धा, म्हणून त्याने आता जे सांगितलं त्याचा एक्सपिरियन्स आहे. म्हणजे खरं तर बघायला गेलं तर आपल्याला भजन सुद्धा एक्सपिरियन्स, आधी मुळात ऐकणं खूप पाहिजे. मुळात आपण ऐकतच नाही कोणाचं, ऐकले अलीकडे करून कोणाचं ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नाही. हा, म्हणून आपण काय करायचं की खूप ऐकलं पाहिजे. तसं ऐकलं की वाजवता येतं. याचं उत्कृष्ट उदाहरण गजा देसाई आहे. माझ्या नाटकाला सुद्धा ते बसले आहेत. आणि गजानन देसाईंसारखी मंडळी जी आहे त्यांच्याकडे एक रंगदेवता आहे. काही ठिकाणी काही माणसांकडे मुळातच रंगदेवता आहे. त्याच्यामध्ये ते बसले की काहीतरी वेगळं काहीतरी वाजवतात तेच, परंतु आपल्याला कसं वाटतं की ते कुठेतरी आपल्याला एनकरेज करतात, गाणाऱ्याला सुद्धा. जसं मी तुम्हाला सांगितलं तसं हे सगळे आहेत या गाण्यामध्ये. आता तुम्हाला परीक्षणाच्या दृष्टिकोनातून सांगतो की परीक्षण जे आहे या परीक्षणामध्ये जर तुमचा नंबर आला पाहिजे तर काय केलं पाहिजे, हे सगळे गाणं प्रकार आले पाहिजे. बरोबर आहे. मग हे गाणं मी आणणार कसं की सगळे अभंग म्हटलं तर 8 तास लागतील, आपल्याला 45 मिनिटात करायचं आहे. मग ते रिपीट करू नका. आपण एक वेळ म्हणायची, मंडळींनी दुसरी म्हणायची, आपण तिसरी म्हणायची, त्यांनी चौथी म्हणायची, असा अभंग चालवा. 3 मिनिटात अभंग संपला पाहिजे. शॉर्ट करायचं ते 3 मिनिटात अभंग संपला पाहिजे, 4 मिनिटात गवळण संपली पाहिजे. तिथे आपल्याला व्हरायटीज दाखवायच्या असतील तर. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर आपण एखादा मनुष्य, आता मगाशी यांनी सांगितलं यमन सारखा राग गा म्हणून, बरोबर आहे, पण तुमच्या अगोदरचा यमन गाऊन गेलाय ना, मग तुम्ही परत यमन गाऊन काय गाणार आहात? मग तुम्ही काय करायचं, वेगळा राग गा. नोटेशनच्या बाबतीत सुद्धा तेच आहे. नोटेशन जर तुम्हाला जमत नसेल आपल्याला तर साध्या रागाचं करा. साधा म्हणजे भूप राग करा. आम्ही जर डायरेक्ट मारवा पुरिया वगैरे घ्यायला गेलो ना की गोंधळ होतो. गेल्या वर्षी मी तुम्हाला सांगितलं होतं की मारवा आणि पुरिया हे दोन्ही सारखेच आहेत की हो. म्हणजे फक्त त्याचा थांबण्याचा स्वर बदलला की राग बदलले.
असं मी भजनातल्या बोवांना सुद्धा एकदा सांगितलं होतं, सोहनी तिकडे जातो म्हणजे निरे गम ध गम रे. आता हे निरे गम ध ध गम रे निरे निरे गम ध गम रे मारवा आला. पण तोच जर आपण केलं तर निरे ग निरे सा निरे ग म ध नि म ध ग म ग ग म ध ग म ग रे सा. काय झालं? पुरिया झाला. मग हेच आम्ही स्वर सारखेच आहे. मग आता हे जर नोटेशन आम्ही मंडळींना दिलं तर मंडळींना मारवा आणि पुरिया माहिती नको का? त्यांना तो माहिती नसतो म्हणून नोटेशन चुकतो आणि नोटेशन चुकलं की काय होतं? मार्क्स कमी होतात. म्हणून नोटेशन साधं घ्यायचं, नाही तर म्हणायचंच नाही. नोटेशनमुळे मार्क्स जात नाही. आणि अलीकडे तर काही मंडळांनी बंदच करून टाकले नोटेशन. कुडाच्या ठिकाणी त्यांनी यंदा नोटेशन बंद केलं, नोटेशन म्हणायचंच नाही म्हणून झाले. परंतु आम्ही ते त्यावेळी घेत होतो. आता मंडळांची तयारी खूप छान झाली. आम्ही त्यावेळी उलटे टाळ वाजवत होतो. आम्ही परीक्षण करत होतो तेव्हा टाळ कसे वाजवावे याच्यावर 15 मिनिटं मी बोलायचो सुरुवातीला. मग ते नाही आहे. म्हणून आता काय करायचं? आता तुम्ही रागदारी जे आहे, जे गाणं आहे, या लोकांकडे उत्कृष्ट चाली आहे. हे सगळं खजाना आहे. यांच्या चाली घ्या आणि त्याच्यात मॉडिफाय करा. तो राग जर तुम्हाला माहिती असला तर, तो जर राग माहिती असला तर, तेच कोरसच्या बाबतीत आहे. मुळात कोरस जो आहे तो मी म्हटलेला मंडळीने म्हणणे या कोरसमध्ये काही मोठा नाही आहे. मग कोरस करतानाच काय करायचं आहे की कोरस करताना मी जे म्हणतोय त्याच्या वेगळं काहीतरी मंडळी म्हणत असेल तर त्याला मार्क्स जास्त आहे. मी जे म्हणतोय त्याच्या वेगळं काहीतरी जात असेल तर काय होईल? ती म्हणतो ना, विठ्ठल हा चित्ती गोड लागे गातारी, विठ्ठल हा चित्ती गोड लागे गातारी, आम्हा विठ्ठल जीवन अमृत हे संजीवन, आम्हा विठ्ठल जीवन अमृत हे संजीवन. इथे कोरस काय करायचा? आम्हा विठ्ठल जीवन अमृत हे संजीवन, आम्हा विठ्ठल जीवन अमृत हे संजीवन, आम्हा विठ्ठल जीवन अमृत हे संजीवन. म्हणजे काय झालं की आपण कोरस बदलला, नाही तर तेच म्हटलं तर त्याच्यात काही मजा नाही आली असती ना. मग कोरस काय करायचं आहे की हे अर्थात बेसूर गायला आता, कारण मला तो स्वर मिळत नाही, पेटी नाही, इकडचा मला काही कळत नाही, थोडं बेसूर होतंय माझं. तुम्हाला असेल तर कारण आणि माझा आवाज पण कंटिन्यू कार्यक्रम आणि प्रवास असल्यामुळे आवाज खराब झाला. पण जे करायचं आहे हा थोडासा स्वर देतो. तर हे जे आहे ना, कोरस जर बदलला थोडा म्हणजे कार्यशाळा या दृष्टिकोनातून मी मला सांगतो तर काय करायचं की ह्या व्हरायटीज केल्या तर आपला नंबर टिकणार, नाहीतर टिकणार नाही. म्हणून आपल्याला या व्हरायटीज दिल्या पाहिजेत आणि या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. प्रश्न आला मगाशी कोणीतरी डबलबारीचा साहेब बोलले, सगळ्यांवर टीका. खूप काही लोक चांगलं भजन करतात, चांगल्या डबलबाऱ्या करतात. होतं काय, डबलबाऱ्यामध्ये जे आज सुरू 2020चं जेव्हा कुठलंही आलं याच्यावर टीका बऱ्याच झाल्या. काही लोकांनी सभा सुद्धा घेतल्या त्याच्यावर. मला त्याच्यावर टीका नाही करायची. टीका कोणावरच करू नये. तर सगळेजण चांगले गातात. फक्त प्रश्न काय आहे की लोकांना आवडतं म्हणून आम्ही गातो. मी बऱ्याच वेळा सांगतो, जे लोकांना आवडतं ते द्यायचं नसतं, आपण जे देतो ते लोकांना आवडलं पाहिजे. आणि ती कॅपॅसिटी जर असेल तर लोक टिकणार. मी माझ्या कीर्तनामध्ये मी बऱ्याच वेळा म्हणतो, कीर्तनातले कीर्तनकार असे म्हणत असतात हल्ली लोकांना कीर्तनाची आवड नाही, ते बसतच नाहीत म्हणतात. मी म्हणतो कीर्तनात बसत नाही म्हणजे मी कीर्तन बंद करावं. मी खरंच सांगतोय, माझं असं नाही. माझ्या कीर्तनात जर लोक बसत नसतील तर मी दुसऱ्या दिवशीपासून कीर्तन बंद करणार. मी लोकांना नाही म्हणणार की तुम्ही हे ऐकत नाही, कारण ते कीर्तन ऐकण्यासाठी आपल्याकडे, म्हणून सांगतो, जे मॅटर मुळात भजनी सामना हा फार जुनी संकल्पना आहे जी यांनी केली पहिल्यांदा, अगदी परशुराम बुवांपासून. मगाशी यांचं गाणं लावलं होतं ना सुरुवातीचं यांचं, हां, तर त्याच्यामध्ये ते जे आहे ना, ह्याच्यामध्ये काय झालं की ह्या लोकांनी तिथे भजन काय आहे, सुरुवातीला रंगीत बारी आहे. रंगीत बारी संपली की एक प्रश्न आहे.
तो प्रश्न सुद्धा कुठला आहे, एकतर संगीतातला आहे, नाहीतर एकतर रामायणातला आहे, एकतर याच्यात महाभारतातला आहे किंवा कुठला तरी आहे. तो प्रश्न सांगण्यासाठी त्याने बसल्यानंतर दुसरा बसणार त्यावेळी त्याने सांगायचा नाही, त्याने आधी संगीतबारी केली पाहिजे, रंगीतबारी केली पाहिजे, हे सगळे प्रकार त्याच्यातले दाखवले पाहिजे आणि जाताना त्याचं उत्तर सांगितलं पाहिजे आणि दुसरा प्रश्न विचारला पाहिजे. समोर मंगेकर बुवा बसलेत, मला माहिती आहे की त्यांनी काय काय केलं या लोकांनी. बसल्या जागेवर गाणी तयार करायचे लोक, बसल्या जागेवर. मला खरंच कमाल वाटते, म्हणजे काय प्रतिभा असावी ते. आम्ही त्यांचं गाणं ते अरे काय ते काय हो तुमचं गाणं ते, मला आता आठवे ना पटकन 2 मिनिटात आठवे, कारण ते कानातच असतं आमच्या आणि ते परत परत ऐकतो. हे लोक काय करायचे, बारी एक भजन करून खाली उतरला की तो काय गातोय आम्ही ऐकतच नाही हो. तो काय ते जाऊ दे, आपण तोपर्यंत चहा भजी वगैरे खाऊन येऊया, मग आपण बसूया. मग त्याने काय म्हटलं होतं, नाही तो काय गातोय त्याच्यावर आपल्याला उत्तर काय द्यायचं आहे हे तिथे तयार करायचे. ती इन्स्टंट प्रतिभा होती त्यांची. सगळ्यांकडे इन्स्टंट प्रतिभा असते तसं नाही, परंतु साहित्याचा, संगीताचा, अध्यात्माचा अभ्यास करूनच तिथे बसलं पाहिजे. डोक्यामध्ये जर मॅटर कमी असेल तर आपल्याला या सगळ्या बाकीच्या गोष्टींचा आधार घ्यावा लागतो. जाताना जर मॅटरच खूप घेऊन मी शिक्षक आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो की आम्हाला शिकवताना 35 मिनिटाचा तास असायचा. मग 35 मिनिटाच्या तासाला मी जर 35 मिनिटाची तयारी करून गेलो ना तर मी फसलो. मग 35 मिनिटाच्या तासाला 70 मिनिटाची तयारी करून जायची, की आपल्याला कॉन्फिडन्स असतो की आपल्याला 35 मिनिटं मस्त काढता येतं. आमचं संपलं की आम्ही दुसऱ्याचा आधार घेणार, मग त्या बुवाच्या घरात बेडरूम मध्ये जाणार, मग त्याच्या दुसरीकडे कुठेतरी जाणार, कारण आपल्याकडे मॅटर कमी आहे. म्हणून मॅटर जे आपण तयार करतोय ना ते खूप मॅटर तयार करायचं आणि त्या दृष्टिकोनातूनच गायचं, तरच तुम्हाला स्पर्धेला टिकता येतो. थोडक्यात शेवटचं फक्त एकच आयोजकांबद्दल सांगतो आणि मग मी थांबतो, कारण सगळे स्टेप्स घेत आलो. खरं तर हे मार्गदर्शन आहे म्हणून मी बोलायचा प्रयत्न केला की आयोजक सुद्धा काय झालंय अलीकडे, आयोजकच त्यांना सांगतात आल्यानंतर बुवा चलाव. मग काय होतं की बसल्यानंतर सुरुवातीलाच ते मग आयोजकांनी जर बंधन घातलं बुवा मला हे चालणार नाही, हेच चालणार आहे, तरी चालतं. आयोजकांनी काय करायला हवं, बुवानी काय गायचं हे पण ठरवायला पाहिजे. बुवांना चांगल्या प्रकारची साऊंड सिस्टम दिली पाहिजे, बुवांना चांगल्या प्रकारचे इतर सगळ्या गोष्टी दिल्या पाहिजेत ज्या तुम्हाला डेकोरेटिव्ह करतात. इतर सगळ्या गोष्टी, इन्स्ट्रुमेंट चांगली पाहिजे, सगळ्या चांगल्या गोष्टी पाहिजेत. आणि जर ते भजन परीक्षा म्हणजे परीक्षेचे आयोजक असतील, ज्याला स्पर्धा म्हणतो, तर स्पर्धेमध्ये असणारे जे नियम आणि अटी आहेत हे सुरुवातीला त्या मंडळांना सगळ्यांना पुरवले पाहिजेत आणि त्याच्यावरच परीक्षण केलं. म्हणजे कॉलम सहित, अगोदर कॉलमवर परीक्षणच केलं जात नव्हतं, कॉलम करायचे आणि ते द्यायचे की जे मार्क्स किती कुठल्या मुद्द्याला द्यायचे. सूर चाललोय 15 गुण आहे, मग त्याच्यामध्ये जे आहे गाण्याची निवड 10 गुण आहे, 50 गुणाचं करणार, 2 50 गुणाचे परीक्षक बसवले, 50-50 100 करून, मग तुम्हाला फरक पडणार नाही. मग त्याच्यामध्ये कसे परीक्षकांमध्ये काय काय करायला लागेल त्याचे खूप मुद्दे आहेत. ते मला मी त्याच्यावर 2 लेख पण खूप 2006 मध्ये लिहिले होते, ते अजूनही मला वाटतं त्यांच्याकडे पाठवले होते. खूप काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. पुन्हा केव्हा तरी आपली भेट झाली तर मी सांगेन. माझा मुद्दा असा आहे की आपल्याला भजन हे सगळं करत असताना भजन ही ईश्वराची सेवा आहे. भजन ही स्पर्धेची गोष्ट नाही. त्यामुळे भजन केल्यानंतर आपल्याला आनंद मिळतो का हे तपासायचं आणि खाली उतरायचं स्टेजच्या. आपल्या लक्षात येतं आपल्याला जर खूप आनंद मिळाला तर भजन चांगलं आहे. रामकृष्ण हरी. बुवाने बरीच विस्तृत अशी माहिती सांगितली, पण हे बुवाने जे काय बोलले आमच्या संप्रदायामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये चालत नाही. अभंगा व्यतिरिक्त बुवानी संप्रदायाशी जो जोडला, जो वारकरी आहे त्यांनी फक्त संतांचेच अभंग गावे असा दंडक आहे आम्हाला. कुठलाही शब्द इकडे तिकडे आम्हाला चालत नाही. रामकृष्ण. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अतिशय सुंदर समर्पक चर्चा झालेली आहे आणि खरंच मार्गदर्शकांनी अतिशय सुंदर असं केलं की तुम्हाला आवडते ते सादरीकरण करा, लोकांसाठी सादरीकरण करू नका आणि जेवढ्या आत्मीयतेने सादरीकरण कराल ते परमेश्वराकडे पोहोचेल. जरा सर्वांसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि ही चर्चा इथे संपली मी जाहीर करतो. सर्वांसाठी पुनश्च एकदा खूप खूप धन्यवाद. आपण इथे आलात आणि आपले योग्य ते मार्गदर्शन नवोदित कलाकारांनी दिलं त्या